अध्यक्ष महोदय, आपल्याला ज्ञात आहेत की वर्षामध्ये 3 अधिवेशन होतात आणि या 3 अधिवेशनमध्ये किमान 25 ते 30 लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करतच असतो. आपण त्यांचा शोक प्रस्ताव सभागृहासमोर आपण चेअरवरून मांडता आणि आपण सगळे मिळून त्या शोक प्रस्तावामध्ये सहभागी होत असतो, सामील होत असतो. परंतु आजचा जो शोक प्रस्ताव आहे हा शोक प्रस्ताव या सगळ्या प्रस्तावांपेक्षा वेगळा आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादांबद्दल या सभागृहामध्ये अजितदादांचे सर्व पैलू, अजितदादांचं संपूर्णपणे आयुष्य, त्यांची जडणघडण, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य ही सगळी सभागृहासमोर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी ठेवलेली आहेत. खरं तर अजितदादांबरोबर बरेच वर्ष मी देखील काम केलेलं आहे. 1995 साली ज्या वेळेला आम्ही सभागृहामध्ये आलो त्यावेळेला सभागृहामध्ये आम्ही सत्ताधारी पक्षाचे सदस्य म्हणून पलीकडच्या बाजूला बसत होतो आणि विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून इतर सदस्यांबरोबर माननीय अजितदादा इकडे बसत असत. 95 ते 99 या कालावधीमध्ये मी कधीही सभागृहामध्ये अजितदादांना बोलताना कधी ऐकलेलं नव्हतं. एक अतिशय बुजऱ्या स्वभावाचा तरुण, अतिशय दिसायला उमदा, देखणा, अंगकाठी सडपातळ, सफेद पॅन्ट, सफेद फुल हाताचं शर्ट आणि कुणालाही त्यांनी थोडं स्मितहास्य करावं असं वाटावं आणि ते स्मितहास्य झेलण्याकरता म्हणून सगळेच जसे आसुसले असायचे तशाच पद्धतीनं माझ्यासारखा देखील आमदार पलीकडे जरी बसला असला तरी सुद्धा त्या अजितदादाच्या स्मितहास्याकरता आम्ही सगळे त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असू. परंतु सुरुवातीपासूनच म्हणतो बुजरा स्वभाव असल्यामुळे ते सगळ्यांपासून थोडे अलिप्त राहायचे हे मी बघितलं. परंतु खऱ्या अर्थानं दादा या महाराष्ट्राला अनुभवायला कधी मिळाले तर 1999 साली ज्या वेळेला पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये अजितदादा मंत्री झाले आणि खऱ्या अर्थानं दादांच्या नसानसामध्ये ग्रामीण भागाबद्दल किती कणव आहे, किती कळवळ आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याकरता म्हणून मी सत्तास्थानी बसलोय हे त्यांच्या कृतीतून दिसत होतं, केवळ बोलण्यातून दिसत नव्हतं. या सभागृहामध्ये मी अनेक वेळा बघितले. नंतर त्यांच्यावर जे आरोप झाले त्या आरोपानं कधी ते व्यथित झाले नाही, कधी खचले नाहीत, कधी त्याच्याबद्दल त्यांनी भाष्य केलं नाही. त्यांच्याबद्दल, त्या आरोपांबद्दल कधी आपण जाऊन भाष्य करायचा प्रयत्न केला तर ते दुर्लक्ष करायचे आणि कामाकडे लक्ष द्यायचे. पण या सभागृहामध्ये ते ज्या वेळेला पलीकडच्या बाजूला होते आणि या बाकावर विरोधी पक्षाचे सदस्य होते त्यावेळेला प्रश्नोत्तराचा तास असला की अजितदादांच्याकडे कुणीही कसल्याही प्रकारची मागणी करावी आणि अजितदादांनी ती ताबडतोब स्वीकारावी, त्याचं खुलाशावर उत्तर द्यावं. ते करणं शक्य असेल तर ते कसं शक्य आहे, ते करणं शक्य नसेल तर ते का शक्य नाही, इतकं सडेतोड आणि ठोस उत्तर देणारा नेता आज राज्यकर्ता म्हणून किंवा आपण राजकारणामध्ये दिसणं कठीण आहे. ज्याचं काम होण्यासारखं असेल त्याला होय म्हणून सांगणार, ज्याचं काम होण्यासारखं नसेल त्याला नाही म्हणून सांगणार. त्याच्याही पलीकडे त्यांच्याकडे अध्यक्षमध्ये एक नैतिक बळ होतं जे मी स्वतःहून अनुभवलं. नैतिक बळ असं होतं की एखादं काम होणार असेल परंतु ते काम झाल्यामुळं आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर, पदाधिकाऱ्यावर जर काही त्याचा राजकीय परिणाम होणार असेल तर त्याला स्पष्टपणे सांगण्याचं नैतिक बळ अजितदादाकडे होतं की हे काम जरूर होऊ शकलं असतं, जरूर मी केलं असतं, पण हे तुझं काम केल्यामुळं माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर कसा परिणाम होणार आहे, त्याच्यावर कसा अन्याय होणार आहे, त्याला कसा त्रास होणार आहे, त्यामुळं मी तुझं काम करणार नाही हे सांगण्याचं धाडस हे अजितदादांच्याकडे होतं. हे सांगण्याचं धाडस हे अजितदादांच्याकडे होतं. 2005 साली 6 साली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. शिवसेना सोडावी लागली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश केला
आणि 2006 ते 2019 2005 मध्ये प्रवेश केला. 2004 मी शिवसेना सोडली, 2005 मध्ये मी प्रवेश केला आणि 2005 ते 2019 अध्यक्ष महोदय मी अजितदादांच्या बरोबर काम केलं. काही दिवस राज्यमंत्री म्हणून काम केलं, काही दिवस कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं आणि काही दिवस त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा अध्यक्ष म्हणून सुद्धा मी काम केलं. लोकांना असं वाटायचं की दादांना बरं वाटेल तेवढं आपण बोललं म्हणजे दादांच्या आपण जवळ गेलो. पण मी अनुभवलंय, ते निराळच अनुभवलंय. बरं वाटेल हे बोलणारे बरेच लोक असतात, पण खरं बोलण्याचं धाडस हे दाखवलं जर आपण तर त्याचं सुद्धा तोंडावर नाही, बोलण्यातून नाही, पण अजितदादांच्याकडे ते सुद्धा एक कौशल्य होतं, ते सुद्धा एक उदार भाव होता की हा खरं बोललाय. भले ते माझ्या विरोधात आहे, तो खरं बोललाय तर ते खरं स्वीकारण्याचं सुद्धा दायित्व आणि तो मनाचा मोठेपणा माननीय अजितदादांच्याकडे मी स्वतःहून अनुभवलाय, मी स्वतःहून पाहिलाय. माझ्यापेक्षा ते वयानं 2 वर्षांनी लहान होते, 2 वर्षांनी लहान, मी त्यांच्यापेक्षा 2 वर्षांना मोठा आहे, 2-2.25 वर्षांना मी मोठा आहे वयानं. पण अध्यक्ष झाल्यानंतर अध्यक्षाचा मान सन्मान कसा राखावा, मी कोणतरी एका मोठ्या घराण्यातला नेता आहे, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, मी मंत्री आहे आणि हा अध्यक्ष आम्ही केला म्हणून झाला, हा भावनी ही वागणूक त्यांच्या स्वभावात नव्हती. अध्यक्ष म्हणून त्याचा योग्य तो मान सन्मान राखणं हे सुद्धा त्यांच्याकडे एक संस्कार होते, संस्कार होते. एक सुसंस्कृत नेता म्हणून तोंडानं वाटताना असं वाटत असेल की फटकन बोलायचा. मी तर त्यांना आमच्या कोकणातला फणसाची उपमा द्यायचो. त्यांना तर खरं फणस खूपच आवडायचं कोकणात गेल्यानंतर. वरून माणूस हा काटेरी जरी वाटला तरी आतून अत्यंत रसाळ होता, मधाळ होता, गोड होता. अशा प्रकारचे हे दादा होते. गेलेल्या माणसाबद्दल आपण अनेक वेळा चांगलंच बोलायचं असतं, पण खरोखरच दादा चांगले होते म्हणूनच चांगलं आपण सगळे बोलणारच आहोत, याबद्दल काही शंका बाळगण्याचं कारण नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, परवांच्या दिवशी दादा गेले. सकाळी खरं सांगायला गेलं तर ज्या वेळेला मी दिवसभर कधीही टीव्ही लावत नाही, काही दुनिया इकडची तिकडे झाली तरी मी टीव्ही लावत नाही. मी संध्याकाळीच फक्त 1 तासभर बातम्या ऐकतो आणि विषय सोडून टाकतो. सकाळी मात्र जेवढी वर्तमानपत्र वाचता येतील तेवढी मात्र वाचून काढायची. पण हल्ली वर्तमानपत्र सुद्धा 8 वाजल्याशिवाय येत नाहीत, त्यामुळे ती सुद्धा वाचणं हल्ली कमी झालंय. पण माझा मुलगा विक्रांत धावत आला, त्यांनी बघितलं, पप्पा टीव्ही लावा. बोलो काय झालं? दादांच्या, माझ्या अंगावर काटा आला, दादांच्या विमानाचा ऍक्सिडेंट झाला. अरे बोलो काय बोलतोयस काय, कुठे झाला? नाही म्हणाला, फार काहीतरी गंभीर घडलंय, तुम्ही ताबडतोब टीव्ही लावा. मी टीव्ही लावला. त्याच वेळेला बातमी सुरू झाली होती की विमानातली साहीच्या साही माणसं या ठिकाणी दगावल्याची शक्यता आहे, अत्यवस्था आहेत, वाचल्याची शक्यता कमी. पुन्हा ती 10 मिनिटाकरता बातमी बदलली, पुन्हा ती बातमी कन्फर्म झाली आणि दाखवायला लागली. मी ताबडतोब त्या दिवशी अध्यक्ष महोदय बारामतीमध्ये पोहोचलो. त्या दिवशी मी बारामती होतो, दुसऱ्या दिवशी बारामतीमध्ये मी होतो. संपूर्ण कुटुंबीय, पवार कुटुंबियांना या ठिकाणी मी त्यावेळेला भेटलो. अध्यक्ष महोदय, खरं तर माझा हा भाषणाचा शेवटचा मुद्दा होता, परंतु हातामध्ये कागद घेऊन बोलणं माझी अडचण होते म्हणून तो ओघाने मी आला म्हणून सांगतो. यात मुख्यमंत्री महोदय, मी आज तुमची मुलाखत वाचली, रोज वाचतोय. सीबीआय मार्फत चौकशी करा, CID मार्फत चौकशी करा, DCGA मार्फत चौकशी करा, काय कशी चौकशी करा ती करा, पण महाराष्ट्राच्या मनामध्ये संशय आहे. महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाच्या जनतेला दादांचा अपघात झाला हे मन मानायला तयार नाही, तुमचंही मानायला तयार नाही आणि माझंही मानायला तयार नाही. कुठेतरी घातपात झालाय असंच वाटतं. काय झालं काय नाही झालं हे चौकशी अंती बाहेर येईल. इथं आमचे सदस्य रोहित पवार त्या संदर्भामध्ये भांडतायत, पण ते भांडत असताना दुसरी एक चर्चा घडते, ही चर्चा घडू नये म्हणून हा मुद्दा मी उपस्थित करतोय की त्या दिवशी पवार साहेबांनी सांगितलं की हा घातपात नाही, हा अपघातच होता, म्हणून रोहित पवार वेगळं बोलतात आणि पवार साहेब वेगळं बोलतात असा त्याचा अर्थ लागता कामा नये. का तर त्या दिवशी ते बारामतीतलं मी दृश्य बघितलं. अख्खा महाराष्ट्र बारामतीकडे त्या ठिकाणी लोटला होता. माणसं ओळखणारी अनेक असतात आणि ते प्रत्येकाच्या मनामध्ये एक संपूर्णपणे चीड होती. कुठेतरी काहीतरी वाईट घडलंय, कुठेतरी ही दुर्घटना घडली की घडवली गेली आहे
अशा पद्धतीचा संशय प्रत्येकाच्या मनामध्ये होता. पवार साहेबांसारखा एक अनुभवी माणूस की कोणत्या वेळेला कोणतं स्टेटमेंट करायचं हे त्यांना माहित होतं. तो स्टेटमेंट करतानाची पवार साहेबांची तुम्ही ती छबी समोर आणा. पवार साहेबांनी हातामध्ये कागद घेतला होता, मान खाली होती आणि एकच वाक्य फक्त ते बोलले की हा घातपात नाही, हा अपघात आहे. का बोलले? कशा करता बोलले? एक जर बारामतीमध्ये दादा जर ठिणगी पडली असती, एक ठिणगी पडली असती तर अख्खा महाराष्ट्र त्या ठिणगीनं होरपळून निघाला असता. होरपळून निघाला असता. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हे लोण पोचलं असतं आणि सरकारनं कितीही ताकद लावली आणि कुणीही लावली तरी त्याला कंट्रोल करणं हे कोणालाही शक्य झालं नसतं. म्हणून त्यावेळचं पवार साहेबांचं स्टेटमेंट माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत समयोचित वाटतं. मी त्याच्यावर कधी भाष्य केलं नाही, पण आज हे भाष्य करणं मला उचित वाटतं. आणि म्हणून रोहित पवार आणि शरद पवार साहेब मांडतात ही भूमिका विसंगत नाही, तर त्याच्या वेळची परिस्थिती आपण नजरेसमोर आणली पाहिजे. आणि म्हणून दादांचा घात झाला की अपघात झाला हे मुख्यमंत्री महोदय शोधून काढा. यापेक्षा मी या विषयावर काही जास्त भाष्य करू इच्छित नाही. अध्यक्ष महोदय, दादा म्हणजे एक संपूर्ण महाराष्ट्राचा आधारवड होता. प्रत्येकाला दादा म्हणजे एक आधार वाटत होता. तो पक्ष कुठला आहे, ती जात कुठली आहे, तो धर्म कुठला आहे, तो पंथ कुठला आहे, त्यांच्या बाजूचा आहे की त्यांच्या विरोधात आहे, त्यांच्यावर आरोप केला की त्यांच्यावर टीका केली, त्यांना दोष दिला की काय केलं, याचा विचार न करता काम जर करून घ्यायचं असेल तर दादांच्या दालनात जावं. अशा पद्धतीचा विचार आणि सर्वसामान्य माणसाला, गरजू माणसाला आधार वाटणारा आधारवड म्हणजे अजितदादा होता. आज हा महाराष्ट्राचा आधारवड कोसळून पडला. आज हा महाराष्ट्राचा आधारवड उलमळून पडला. कधी पडला? अध्यक्ष महोदय, ब्रह्मकमळ हे रात्रीचं उगवतं. रात्रीच्या 12 वाजता ब्रह्मकमळ उगवतं. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादा पवार नावाचं ब्रह्मकमळ अगदी मध्यानीला उगवलं होतं, उमललं होतं. मध्यानीला उमललं होतं. दुपारच्या 12-1 वाजण्याच्या सुमारास उमललं होतं. तेजानं तळपत होतं. कुणाची नजर लागली माहीत नाही, पण हे उमललेलं ब्रह्मकमळ असंच त्या ठिकाणी करपून त्या ठिकाणी नाश पावलं. नाश के झपावलं. हे केवळ पवार कुटुंबियांचं नुकसान झालं नाही, त्यांच्या पक्षाचं नुकसान झालं नाही, तर समस्त माझ्या महाराष्ट्राचं नुकसान झालं. समस्त माझ्या महाराष्ट्राचं नुकसान झालं. आणि म्हणून महाराष्ट्र माझ्यापेक्षा मोठा आहे असं सातत्यानं मांडणारे दादा आज आपल्यामध्ये नाहीत. आणि म्हणून या सभागृहामध्ये आपण यापूर्वी प्रस्ताव मांडत असताना या राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुखांना सुद्धा आपण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. मुख्यमंत्री महोदय, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना सुद्धा श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. त्याचबरोबर माजी अध्यक्ष दत्ताजी नलावडेंना देखील श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडेंना देखील आपण या सभागृहामध्ये श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आणि आर पाटलांचा शोक प्रस्ताव सुद्धा या सभागृहामध्ये येऊन गेला आहे आणि आपण त्या शोक प्रस्तावामध्ये सगळे सामील झालेले होते. शेवटी सर्वांचं जीवन, सर्वांचं आयुष्य समानच आहे, पण तरी देखील दादांचा शोक प्रस्ताव हा माझ्या दृष्टीनं खूप निराळा आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी दादांना या ठिकाणी स्वतंत्र अशा पद्धतीची जी श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केलात. या इथं सुनेत्रा वहिनी बसलेल्या असायच्या. आज सकाळपासून त्यांच्या डोळ्याला डोळा, तसे त्यांचे आमचे घरगुती संबंध आहेत. मी त्यांच्या पूर्वीपासून त्या माझ्या ओळखीच्या, मी त्यांच्या ओळखीच्या, मी त्यांच्या घरी जाऊन जेवण खाऊन करून आलेलो आहे. पण माऊलीच्या डोळ्याला डोळा देण्याचं माझं धाडस होत नाहीये. पण आता इथं समोर बसलेले दादा दिसणार नाहीत. तो कठोर आवाज, तो करारी आवाज, तो कर्तव्यदक्ष आवाज आणि तितकाच आश्वासक आवाज, नुसता करारी कठोर असा नव्हता, तर त्या आवाजामध्ये आश्वासकता होती. एकदा बोलायला उभे राहिले की राहिले, पण नंतर हा आवाज थोडासा कातर होत गेला होता असा मला एक संशय आला. 2022 साली ते सत्तेमध्ये सामील झाले आणि सामील झाल्यानंतर मला नेहमीप्रमाणे जेवणाचा निरोप आला. मी जेवायला गेलो आणि जाताना मी माझे कागद घेऊन गेलो. उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारमध्ये आम्हाला विरोधकांना, त्यावेळेला मी सत्ताधारी होतो, मंजूर झालेली बजेटची कामं, त्या बजेटला तत्कालीन सरकारनं स्टे दिला होता. आणि दादा पुन्हा मंत्रिपदी गेले. आमच्या आशा पल्लवित झाल्या. मी कागद घेऊन गेलो, सगळं मंजूर असलेले सगळे पुरावे दादांच्या हातात दिले. एका बाजूला जेवलो, आम्ही दोघेच केबिनमध्ये होतो, जेवलो, कागद हातात दिले
आणि दादांनी सांगितलं काळजी करू नकोस, बजेटमध्ये मीच तरतूद केलेली आहे, मी ह्याचे ताबडतोब स्टे उठवून देतो. मी स्टे उठण्यापूर्वी आम्ही देवेंद्र फडणवीसजी त्यावेळेला त्यांच्याकडे अर्थ खातं होतं, त्यावेळेला बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांना घेऊन मी त्यांना त्या सह्याद्रीला पण भेटलो होतो. एकनाथराव मुख्यमंत्री होते, त्यांनी एन्डॉर्समेंट केलं होतं, पण आमचा स्टे उठत नव्हता. दादानी हातात कागद घेतले, मी ताबडतोब स्टे उठवतो म्हणून सांगितलं. दुसऱ्या दिवशी चिठ्ठी लिहून मला बोलवलं आणि दादानी सांगितलं की मी तुमच्या बाबतीत काही तुम्हाला मदत करू शकत नाही, सरकारचं धोरण ठरलेलं असं आहे की विरोधी पक्षाला मदत करायची नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. नंतर मी कोर्टामध्ये गेलो, तो सगळ्यांचा स्टे उठवला, तो भाग वेगळा. पण त्याच्यानंतर सुद्धा ज्या वेळेला 2024ला पुन्हा सरकार बदललं, तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो. तेव्हा मला त्यांनी स्वतःहून अभिनंदनाला फोन केला. ते प्रत्येकाला करायचे अभिनंदनाचा फोन, मला पण केला. तेव्हा म्हटले मी सांगितलं होतं किती मताने येईल हे सांगता येत नाही, पण हा पट्ट्या निवडून आल्याशिवाय मात्र राहणार नाही आणि तुम्ही निवडून आलात. मी नंतर त्यांना मंत्र्याला भेटायला गेलो, म्हटलं दादा काहीतरी मदत करा. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं भास्करराव माफ करा, आम्ही तुम्हाला अजिबात मदत करू शकत नाही, आमचं धोरण तसं ठरलेलं आहे. पुन्हा मी त्यांच्याकडे गेलो नाही. नाहीतर न चुकता दादांच्याकडे कधी मी गेलो नाही असं कधी होत नाही. सभागृहात गेल्याच अधिवेशनमध्ये इथंच मुद्दा म्हणून मी त्यांच्यावर शिवपुतळ्यावरून आरोप केले, जोरदारपणे आरोप केले. का तर रागाच्या भरात येऊन त्यांनी एखादं काम तुमचं करून टाकतो म्हणून म्हणावं. त्यांची नाडी मला माहित होती, पण काही उपयोग झाला नाही. उलट ते आले उत्तरला द्यायला आणि माझ्यावर एकदम चिडले. त्यांना तो अधिकार होता, पण चिडत असताना मी फक्त डोळ्यात डोळे बघितले. माणूस किती हुशार होता, माणसाला माणूस डोळ्यामध्ये किती वाचत होता. त्यांच्या एका क्षणात लक्षात आलं की ह्यांनी आपल्यावर आरोप केलेले नाहीत, हे काम व्हावं म्हणून हा राजकीय खेळ यांनी खेळलेला आहे. एका सेकंदात त्यांनी माघार घेतली, आपले शब्द तिथल्या तिथं थांबवले. असा हा नेता. आमच्या कोकणामध्ये नुकतेच गेले होते. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक कसबा ते संगमेश्वर तालुक्यामध्ये बांधण्याकरता म्हणून मुख्यमंत्री महोदय त्यांनी खूप सगळी टीम घेऊन गेले. उन्हा तानातून फिरले, वर खाली नाचले. तिथं गेल्यानंतर त्या मधमाशा, त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये त्या मधमाशांचा त्रास झाला. मला वाटतं अनेक कामं तुम्ही त्यांची पूर्ण करणार आहात. त्याच्यामध्ये हे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे आमचं वैयक्तिक कोणाचं काही काम नाहीये, कोकणाचं आहे, ते आपण पुरं करावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. दादांबद्दल सांगत असताना त्यांना अनेक प्रकारे छळलं. त्यांच्या शब्दाचा अन्वय अर्थ काढून, वेगळा अर्थ काढून मी काही त्यांच्यावर हे सांगतो नाही, पण थोडंसं विकास कामांच्या योजना, सरकारी योजना, विकास कामं याच्यावर महाराष्ट्रामध्ये बोलायचं झालं तर दादांचा कोणी हात धरू शकत नव्हता. पण राजकीय कोणावर टीका टिप्पणी करायचं म्हटलं की थोडं कुठेतरी ते नेहमी फसायचे. राजकीय टीका टिप्पणी करण्यामध्ये, शब्दामध्ये कुठेतरी फसायचे आणि मग त्या शब्दाला धरूनच सगळे त्यांना चारी बाजूनं त्यांच्यावर उगाच आरोप करत असायचे. आणि म्हणून दादा कधी कधी शब्दात फसत होते, परंतु तितकेच मागे घ्यायची त्यांची तयारी असायची. त्यांना तोही त्रास झालेला मी त्या ठिकाणी बघितलेला आहे. हल्लीच एका IPS अधिकाऱ्याला त्यांनी नुसता फोन लावला. IPS अधिकाऱ्याचं पोलीसचं काम आणि ते काम होतं महसूल विभागाचं. माती खणत होता म्हणून तिथं IPS अधिकारी गेली. आपल्या कार्यकर्त्यांनी फोन केल्यानंतर फोन करावा लागतो आणि मग ते IPS अधिकारीचा एवढा रुबाब. आणि आम्ही राज्यकर्ते सगळ्याच पक्षाचे आम्ही दादांना घेरण्याचा प्रयत्न केला. माझ्या पक्षाच्या वतीनं पण टीका झाली, मी नाही म्हणणार नाही. सगळ्यांनीच टीका केली की दादा मुख्यमंत्री झाले म्हणून काय झालं, त्यांचे कार्यकर्ते असे झाले म्हणून काय झालं. अरे ते IPS अधिकाऱ्याचं काम आहे काय? त्या ठिकाणी जाऊन कोण माती उत्खनन करत असेल तर त्याला अटक करणं, त्याला दम देणं, ते महसूल विभागाचं काम आहे, ते तहसीलदाराचं काम आहे, ते प्रांताचं काम आहे. आणि ही गेली का ती कशाला सिव्हिल ड्रेसवर. जेव्हा चारी बाजूने दादांवर टीका व्हायला लागली, मी स्वतःहून स्टेटमेंट दिलं. कोण IPS अधिकारी, काय समजते उपमुख्यमंत्र्यांबद्दल एवढं बोलते ती, तिला कोणी अधिकार दिला, कोणी असले म्हणून काय झालं, ती तिच्या खात्याच्या बाहेर जाऊच कशी शकते, वगैरे वगैरे माझ्या पद्धतीनं मी स्टेटमेंट दिलं. बावनकुळे साहेब, दादांचा मला रात्री फोन आला 11:30-12 वाजता की भास्करराव तुमचं मी स्टेटमेंट बघितलं, पण आता हा विषय वाढवू नका, मी इथे थांबवायचं ठरवलंय. मला कळत नव्हतं की दादांना नेमकं काय खुपत होतं, काय सलत होतं. हा माणूस इतका कसा काय हळवा व्हायला लागला की हे वाढवू नका, हे करू नका, ते करू नका, ते करू नका.
असे दादा कसे काय होऊ शकतात, अशा प्रकारचा विचार हा माझ्या मनामध्ये सुद्धा आला. आणि म्हणून बांधवांनो भगिनींनो, किती बोलाल तेवढं भरपूरच आहे. एक किस्सा माझ्या आयुष्यातला सांगावा की न सांगावा असा सारखा मनामध्ये आहे, पण मला वाटतं तो सांगावा. चुकला तर तो माझा काढून टाका रेकॉर्डमधून. 2006 साली पक्षानं मला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मला विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि दादानी मला देवगिरीला मुख्यमंत्री महोदय भेटायला बोलवलं. मला वेळ झाला, दादा वरती निघून गेले होते, वरती रूममध्ये. त्यांनी फोन लावला ऑपरेटरने, तुम्हाला किती वाजता बोलावलं होतं, तुम्हाला माहित आहे त्यांची बोलण्याची पद्धत. म्हटलं दादा उशीर झाला. बरोबर, ठीक आहे, ती तुम्हाला काय वस्तू ठेवली ती घेऊन जा. त्यांनी मला वस्तू जी ठेवली होती राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ती माझ्या निवडणुकीकरता 25 लाखाची मदत मला ठेवली होती. मी 1974 सालापासून व्यवसायात आहे. इतके वेळा आमदार झालो, पण 25 लाख रुपये आयुष्यात एकत्र कधीच बघितले नव्हते. एकत्र 25 लाख माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा त्या दिवशी बघितले. आणि मी माझं म्हणणं बंद करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मी असं ठरवलं होतं की माझ्याकडे काही अमुक एक काही येईल, त्या दिवशी पहिलं दादांना भेटेन. दादांना मी भेटायला गेलो, दादानी त्याच्यामध्ये भर टाकून मला परत पाठवलं. घेणं सोडाच, पण त्याच्यामध्ये भर टाकून मला सन्मानानं परत पाठवलं. असा हा नेता, आज हा नेता आपल्या सर्वांच्या मधून निघून गेला. शेवटी जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, असं जे म्हणतात त्याच पद्धतीनं हे सगळं घडलेलं दिसतंय. आणि म्हणून जास्त वेळ न बोलता मी एवढंच सांगेन, शेवटी दादा जरी आपल्यातून गेले असले तरी स्पष्टता व सत्य का आधार चला गया, स्पष्टता व सत्य का आधार चला गया, स्नेह प्रेम प्यार का मीनार चला गया, स्नेह प्यार का प्रेम और प्यार का मीनार चला गया, हमारे दिल से दूर तो वह जा न पाएगा, हमारे दिल से दूर तो वह ना जा पाएगा, वो छोड़कर ये संसार भले ही चला गया. त्याने हा संसार सोडून गेले असले, हे जग सोडून गेले असले तरी तुमच्या हृदयातून ते जाऊ शकणार नाहीत, जाणार नाहीत. अशा दादांना मी माझ्या कुटुंबातर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दादांच्या वयोवृद्ध मातोश्री घरामध्ये आहेत, पवार साहेबांसारखा वयोवृद्ध नेता काका त्यांच्या घरीमध्ये आहेत, सुनेत्रा वहिनी पवार आहेत, यश आहे, पार्थ आहे. या सर्वांना हे दुःख सहन करण्याची आई जगदंबेनं ताकद देवो, अशा प्रकारची प्रार्थना करतो. त्याचबरोबर स्वरूपसिंग हिर्या नाईक यांच्या हे इथं असताना मी आमदार होतो, त्यांच्याबरोबर अनेक वेळा आमचे संबंध आलेले होते. शालीनताई वसंतराव पाटील ह्या सुद्धा सभागृहामध्ये आम्ही आमदार असताना होतो. आमचे मित्र राज पुरोहित हे सुद्धा आमच्याबरोबर आम्ही एकत्र काम केलेलं आहे. राज्यमंत्री गंगाधर पटणे ह्यांनी सुद्धा आम्ही एकत्र काम केलेलं आहे. निळकंठ चिंतामण फालक हेच तेवढे फक्त आम्हाला परिचित नाही, विश्वास रामचंद्र नांदेकर ह्यांनी आम्ही सुद्धा एकत्र काम केलेलं आहे. रूपलेखा खंडेराव ढोरे ह्या 1995 ते 99 युतीचे आमदार म्हणून आम्ही एकत्र काम केलेलं आहे. या सगळ्यांच्या दुःखद निधनाबद्दल मी या ठिकाणी शोक व्यक्त करतो, त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो.